राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली असून महाराष्ट्रातील बळीराजासाठी मकर संक्रांतीचा सण आनंदाचा ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आज आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या तारखेला तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे, कारण मोदी साहेबांकडून बोललं जात आहे की मकर संक्रांतीचा दिवस शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे। केंद्र सरकारने 2000 रुपये आणि राज्य सरकारने 2000 रुपये असे एकूण 4000 रुपयाची भेट शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळेच नरेंद्र मोदी साहेबांनी मोठी घोषणा केल्याचं समोर आलंय। नरेंद्र मोदी साहेब हे नेहमी शेतकऱ्यांचा देशाचा कणा मानतात। त्यामुळे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती म्हणजे 14 किंवा 15 जानेवारीला मोदीजींच्या हस्ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी हा वितरित केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असताना 2000 रुपयाची रक्कम ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि 4000 रुपयाची रक्कम ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे आपण पाहूया। आता सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की खात्यात नेमकी किती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा आणि 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर एकत्र आले तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4000 रुपये जमा होतील। ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले होते आणि मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात असे देखील सांगण्यात आलं आहे। संक्रांतीच्या बाणासारखे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। शेती कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य सरकार करत आहे, परंतु शेतकरी हा देशाचा कणा असा मोदी साहेबांची घोषणा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना घामाचं फळ हे मिळालंच पाहिजे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती डीबीटीचं बटन दाबतील आणि तेव्हाच शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमावायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती देखील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याची नोंद केली जाणार आहे। मॅपिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे चेक केलं जाणार आहे। तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असल्यावरती तुमच्या सातबाऱ्याची नोंद सरकार घेत आहे। मोदी साहेबांनी फक्त याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडल्याचं सांगितलं आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला सूचना दिल्या आणि नमो शेतकरी योजनेसाठी जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला निधी दिला तेव्हाच मोदी साहेबांनी फक्त सातबाऱ्याची नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यास सांगितलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत का नाहीत हे आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्याची नोंद आहे का नाही हे कसं बघायचं हे आपण पाहूया। कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत हे पाहूया। कारण सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती बेनिफिशियरी स्टेटस हे ॲक्टिव्ह झाले का हे पाहावं लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले होते त्या शेतकऱ्यांना देखील संक्रांतीला बोनस स्वरूपामध्ये 7000 ते 10000 रुपये सुद्धा मिळू शकतात। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। मोदी साहेबांकडून कोट्यावधी शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे। केंद्र सरकार मिळून आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत ही आनंदाची ठरणार आहे। शेतात काम करणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल बनणार आहे। त्यामुळे पाहूयात की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही एक काम करा की सरकारकडून तयारी पूर्ण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणारच आहेत। कोणतीही प्रतीक्षा करावी लागणार नाही। सरकारने हप्त्याची रक्कम देखील वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलंय। कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे। शेतकरी योजनांचे हप्ते हे वाढवण्यात येणार आहेत व नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयावरून 3000 रुपये देखील होणार आहे। परंतु याची अधिकृत घोषणा GR आल्यावरती सर्व शेतकऱ्यांच्या समोर येईल। पण त्याआधी सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना कोणकोणत्या शेतकऱ्यांना 2000
रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे हप्ता जमा होत असताना तुमच्या मोबाईलवरती तुम्ही तुमचा बेनिफिशरी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का हे एकदा चेक करा. नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती शेतकऱ्यांचं स्टेटस जर बेनिफिशरी स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असून 8व्या इन्स्टॉलमेंटला प्रोसेस दाखवतं. त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता संक्रांतीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली नसेल तर मोदीजींनी कितीही डीबीटीचं बटन दाबलं आणि कितीही निधी वितरित केला तरी देखील त्या पैशाची रक्कम ही तुमच्या खात्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच निधी मंजूर झाला असला तरी तुमच्या खात्यामध्ये रोख रक्कम जमा होत नाही. तुमचं बँक खातं देखील आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवर येस असणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना शेतकऱ्यांची यादी देखील सरकार तयार करत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत, परंतु आता बघायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये देखील सरकार सोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही मोठी घोषणा केली असल्यामुळे 4,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. सरकार मोठा निर्णय घेत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. परंतु हे 8वी इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना शेतकऱ्यांचं बेनिफिशरी स्टेटस हे अप्रूव्ड असलं पाहिजे. नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवरती तुमचं बेनिफिशरी स्टेटस हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर देखील तिथे असला पाहिजे. तेव्हाच तुमच्या मोबाईलवरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. जर तुमचा 8वा इन्स्टॉलमेंट प्रोसीड दाखवत असेल तर शेतकरी मित्रांनो, मकर संक्रांत तुमची गोड होणार आहे. बेनिफिशरी स्टेटस अप्रूव्ड असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी मकर संक्रांतीचा सण आनंदाचा ठरेल, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचबरोबर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याच्या रकमेला मंजुरी दिली. त्यामुळे निधी वितरित होत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीन हप्ता वाढवून जमा करू असं देखील सांगितलं आहे. त्यामुळे 2,000 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु त्यासोबतच आणखीन पैसे वाढवून देखील मिळू शकतात. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. ग्रामीण भागातील ज्या पतसंस्था असतील, ज्या खाजगी बँका असतील, तिथे हा हप्ता देखील जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत असताना सर्व बँकांमध्ये हप्ता वितरित होणार आहे. सरकारी बँकांमध्ये देखील पैसे जमा होतील आणि खाजगी बँकेमध्ये देखील पैसे जमा होतील. सरसकट सर्व बँकांमध्ये हप्ता सोडण्याचे आदेश मोदी साहेबांनी दिले आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यामुळे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, थांबा, हे पैसे सर्वांनाच मिळणार आहेत का हे पहा, कारण काही चुकांमुळे तुमचे पैसे जमा होण्यामध्ये अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. तर शेतकऱ्यांनो, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली नसेल तर मोदीजींनी कितीही बटन दाबलं तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण अखेर इतक्या दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याबाबत मोदी साहेबांनी मोठी घोषणा केली आहे. परंतु हे पैसे नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना ज्या शेतकऱ्यांचं बेनिफिशरी स्टेटस हे अप्रूव्ड दाखवणार आहे, त्याचबरोबर इन्स्टॉलमेंट प्रोसीड दाखवणार आहे, अशा शेतकऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर पैशाचा लाभ मिळणार आहे. बळीराजासाठी मकर संक्रांतीचा सण आनंदाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ वितरित करणार आहे.